एसटी मधून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून आज परभणी शहरातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत। आपल्यासोबत बंजारा समाज बांधव आहेत। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आपण हे जाणून घेणार आहोत। सर, आज मोठा मोर्चा काढतायत तुम्ही, काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? परभणी जिल्ह्यातला तमाम बंजारा बांधव आज इथे गोरगरीब रोज मजुरी करणारा मजूर वर्ग, गरीबातला गरीब घटक इथं आलेला आहे। फक्त एकच मागणी आहे यांचं की यांना अनुसूचित जमातीमध्ये त्यांचं समावेश व्हावा। त्याचं मूळ कारण आहे, आता आमचे काही मित्र बोलले तसं, याचं मूळ कारण असं आहे की गेल्या मी तर म्हणतो 78 वर्षापासून नाही, 160 वर्षापासून हा समाज एका त्यांच्या हक्क आणि न्यायाच्या प्रतिष्ठेत आहे। आणखी नाही, कारण की गेले 80 वर्ष ब्रिटिशांनी खाल्लं आणि 80 वर्ष भारत स्वतंत्र होऊन स्वतंत्र भारताने खाल्लं। त्याच्यामुळं या समाजाचं फक्त न्यायिक मागणी आहे की यांना अनुसूचित जमातीमध्ये द्यावं। आणि आत्ता काल परवा सन्माननीय जारंगे साहेबांनी जो मराठा संदर्भात, कुणबी मराठा संदर्भात जो हैदराबाद गॅजेट लागू केला, त्या गॅजेटमध्ये आमच्या स्पष्ट तरतुदी आहे की बंजारा ही इज ॲबोरिजिनल ट्राईब्स, ते शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, ते गौंडपेक्षाही शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे। सगळ्या गोष्टी एवढ्या स्पष्ट म्हटलेल्या आहे, तरी पण महाराष्ट्र सरकारने याची फारशी दखल घेतली नाही। ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही वेळेस कमिट्या बसवल्या, सगळ्या कमिटीचे रिपोर्ट्स आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, यांना आरक्षण द्यावा। पण आजपर्यंत समाज हा आमचा शांतप्रिय, शांत असणारा समाज केव्हाही स्वतःच्या हक्कासाठी बोलला नाही, आज बोलायला तयार झालं। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे, ह्या समाजाला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती आहे। नियम आणि निकषाचं मग आपण बोललो, नेमकी अशी कोणती निकष पूर्ण करतोय? एखाद्या समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये वर्गीकृत करण्यासाठी शासनानं एक विशिष्ट समिती नेमलेली होती, जिला आपण लोकूर समिती असं समजलं जातं। आणि त्या लोकूर समितीच्या शिफारशीनुसार एकूण 5 निकष आहेत, जी 5 निकष बंजारा समाज ऑलरेडी परिपूर्ण करतो, ज्यामध्ये एखाद्या समाजाला आदिवासी ठरवण्यासाठी त्याला आदिम लक्षणं असायला हवीत। त्याचबरोबर त्या समाजाचं शैक्षणिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण असायला पाहिजे। त्याचबरोबर इतर समाजाशी त्यांचा बुजरेपणा जो आहे ते सुद्धा त्यामध्ये नमूद असायला पाहिजे। या पद्धतीनं जी काही 5 निकष आहेत, ती सर्व निकष आमचा समाज हा पूर्ण करतो। आमची विशिष्ट अशी संस्कृती आहे जी आम्हाला इतर समाजाशी वेगळेपण असं ठरवते। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता आमचा समाज हा निश्चितपणे आदिवासी प्रवर्गामधून आम्हाला जे काही वंचित ठेवलेलं आहे, त्या वंचित ठेवल्यामुळं विविध ठिकाणी बंजारा समाजाची ही काही मोर्चे निघत आहेत। हा महाएल्गार मोर्चा, हा महामोर्चा बंजारा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही। यापुढे कोणतीही लढाई जर लढायची असेल, निश्चितपणे बंजारा समाज मोठ्या ताकदीनं, मोठ्या एकजुटीनं या शासनाच्या विविध समित्यासमोर जाईल आणि चर्चा करायला आम्ही तयार आहोत। आणि आमचा समाज आदिवासी प्रवर्गामध्ये कसा मोडतो हे आम्ही विविध दाखल्यानुसार दाखवून द्यायला तयार आहोत। आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे दिसतात, आज तुम्ही मोर्चा काढतायत, नेमकं काय वेगळेपण आहे या मोर्चाचं? या मोर्चाचं वेगळेपण हे आहे की कधी नव्हे तो बंजारा समाज शांतताप्रिय जगणारा हा समाज, ज्या समाजाची मागच्या 150 वर्षामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये गुन्हेगार म्हणून कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का मिरवून हा शांततेने जगणारा समाज, स्वातंत्र्याच्या 80 वर्षामध्ये या देशाकडून, देशाच्या संविधानाकडून न्यायाची अपेक्षा ठेवणारा हा समाज, परंतु आजही त्याच्या पदरामध्ये न्यायाची जे काही उपेक्षा त्यांना केल्या गेली आणि त्याच न्यायासाठी आज हा बंजारा समाज सबंध महाराष्ट्र नव्हे तर हा समाज हळूहळू सबंध देशातला रस्त्यावर येणार आहे। या देशाचा हा मूल निवासी असलेला समाज आहे। आम्ही या देशामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहोत, आम्हाला टाकण्याची गरज नाही। ज्या वेळेस 1928ला सायमन कमिशन या देशामध्ये आलं होतं, त्यावेळेस आमची वकालत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती आणि सायमन कमिशन समोर सांगितलं होतं की हा समाज जो अस्पृश्य समाजाच्याही पलीकडचा समाज आहे, जो डोंगर दऱ्यांमध्ये राहतो, हा वर्गविहीन समाज आहे, हा या चातुवर्णी व्यवस्थेच्या बाहेरचा समाज आहे, हा केवळ अबॉरिजिन नाही तर हा इंडिजिनियस हा समाज आहे। आणि याचे दाखले भारताच्या अनेक गॅजेटमध्ये आहेत, अनेक सर्वेमध्ये आहेत, अनेक अँथ्रोपॉलॉजिकल सर्वेमध्ये आहेत। त्या सर्वेमध्ये मी एवढं जाऊन सांगेन की बाबासाहेबांनी सांगितलं की हे खऱ्या अर्थाने इथले अबॉरिजिन आहेत आणि इथले इंडिजिनियस आहेत।
तीच गोष्ट मद्रास प्रेसिडेन्सीच्या सेन्ससमध्ये सांगितलेली आहे की हे केवळ इंडिजिनियस नाही, अबॉर्जिन नाही, तर हे सेमी द्रविडियन लोक आहेत. सांगायचं हेच आहे, हा समाज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनशी असलेला समाज आहे आणि या समाजाची वकालत ज्या माणसाने या देशामध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण उभं केलं, संविधान सभेचे ते सदस्य होते माननीय खासदार जयपाल सिंग मुंडा. या जयपाल सिंग मुंडा यांनी संविधान सभेच्या याच्यामध्ये स्पष्टरित्या क्रिमिनल ट्राईबची वकालत करत असताना या समाजाला बिहार, ओरिसा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचं कार्य, आदिवासी आरक्षणाची नीव ज्या माणसाने ठेवली त्या जयपाल सिंग मुंडाने त्या ठिकाणी सांगितलेलं आम्ही आदिवासी आहोतच. आम्हाला सामाजिक कार्य करतात, कांड्या वस्तींवर फिरतात, काय एकूण कशी मागणी आहे तुमची? हे बघा, म्हणजे काल परवा मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन प्रमाणपत्र देण्याचं ठरलं आणि त्याचा आधार घेऊन बंजारा समाजा मागणी करत आहे अशातला भाग नाही आहे. तत्कालीन पद्मश्री रामसिंगजी भानावत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी असताना 1968 मध्ये 1972 मध्ये ऑलरेडी लोकसभेमध्ये हे बिल गेलेलं आहे. परंतु काही आदिवासी समाजाच्या खासदारांनी त्यावेळेस विरोध दर्शवला आणि त्यावर एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं की हा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण घेण्यासाठी कॅपेबल आहे म्हणून. एवढंच नाही तर आमच्या समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव बापूजी यांनी आताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे सुद्धा दिल्ली या ठिकाणावरती मागणी केलेली. हे मागणी आमच्या अनेक दशकापासून चालू आलेली. फक्त एवढंच आहे की आमच्या समाजाला कोणी चांगलं नेतृत्व की आमची मागणी मांडणारं केंद्रापर्यंत कोणी नव्हतं. राहिला विषय, हा समाज आतापर्यंत फक्त देत आला, माया लावत आला, जीव करत आला. माझं एवढंच म्हणणं आहे शासनाकडे, हा समाज एवढा प्रेमळ आहे, एवढा कष्टकरी, एवढा मेहनती आहे, परंतु आज जो रस्त्यावरती उतरलाय हा समाजाच्या मनातील वेदना आहेत, या समाजाच्या मनातील भावना उपाळलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की शासनाने केंद्र सरकारकडे या समाजाची जी मागणी आहे ती शिफारस करावी अनुसूचित जमातीसाठी. या मोर्चामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी एकदम चिमुकले लेकरं देखील सामील झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून गेलो, काय मागणी आहे तुझी? मला आरक्षण पाहिजे. कशासाठी पाहिजे? आम्हाला नोकरी लागणार बंजारा समाजाला असं म्हणतात. आम्हाला कधी पण रस्त्यावर उतरलाय आज आमचा हे समाज. एकूणच आरक्षणाची मागणी तीव्र झालेली आहे. सरकारने यानंतरही जर मागण्यांकडे लक्ष नाही दिलं तर पुढचं पाऊल काय राहील? आजपर्यंत संवैधानिक अधिकारानुसार आज बंजारा समाज हा शांत पाऊल काय राहील तुमचं? जर आम्हाला आरक्षण जर या माध्यमातून नाही मिळालं तर बंजारा समाज स्वतः जे बंजारा समाजाची ओळख आहे ती तीव्रता 100% मुंबईला जाऊन दाखवण्यात येईल. एकूणच आरक्षणासाठी सर्व बंजारा समाज बांधव आज रस्त्यावर उतरले असून यानंतरही मान्य न झाल्यास आम्ही मुंबई कूच करू असं इशारा सरकारला दिला आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.